जय श्री गणेश. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? बरे आहात ना? तर आम्ही आपल्या सेवेसाठी पुन्हा एकदा खतरनाकवाली रिॲक्शन घेऊन आलेलो आहोत भाऊ कदमांच्या व्हिडिओवरती. तर ह्या व्हिडिओचे नाव आहे, एक मिनटं मी तुम्हाला व्हिडिओचे नाव सांगतो आणि त्वरित आपण रिॲक्शनला सुरुवात करूया आणि मग मी शेवटी सांगतो तुम्हाला की हा व्हिडिओ मला कसा वाटला. तर पहिले आपण रिॲक्शन देऊयात मंडळी. तर हा बघा, हा भाऊ कदमांचा एक व्हिडिओ आहे जबरदस्त. चला हवा येऊ द्यामधून, ज्याचे नाव आहे भाऊने धुतले हात. होय मंडळी, भाऊने धुतले हात. तर चला आपण पहिले रिॲक्शनला सुरुवात करूयात त्वरित आणि मग मी तुम्हाला सांगतो की मला व्हिडिओ कसा वाटला. तर चला मग सुरू करूयात. हा व्हिडिओ आपला सुरू होत आहे मंडळी. दिल थांबून बसा, दिल थांबून. तर हा बघा, हा झाला आपला व्हिडिओ प्ले. कलाकाराचा गळा दाबता. भाऊ आलेले आहेत. उन बाल कलाकार. अरे कलाकारा तुझे बाल बघ काय झाले आहे. ते स्टार्ट मध्ये हसवायला सुरुवात. काय माहिती हो. अरे मग मी कोण आहे? बस काय मामा. अरे अरे बापरे. बाप आहे मी तुझा बाप. अरे तुझ्या पोराचं लगीन आणि मडकं घेऊन फिरतोयस तू इकडं. पोराचं लगीन आहे तुझा. हा तुझा पोरगा आहे, हा तुझा पोरगा आहे. याचं लग्न आहे? मग याचं लगीन आहे आता. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. थँक्यू. पोराचं नाव काय ठेवलेस? पोराचं नाव काय ठेवलंय? काय पडतं सर? नसिरुद्दीन शाह. काय गजरे. नंबर वन भाऊ, नंबर वन. शिवालों को खबर क्या चांदणे शिंपी. चांदणे शिंपीतच आहे. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. होय मंडळी, हा पूर्ण एपिसोड पहा नक्की, आपणास विनंती राहील. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण देण्याचा प्रयत्न करेन, तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवरती जाऊन पण क्लिक करून पोहोचू शकतात. हा? पाणी भरताय किती वेळ? अरे मिस्टर कामो मस्त मस्त. दागदागिने घालून पाणी. हेअरस्टाईल मस्त आहे. हा? शर्मिला टागोर. असू दे असू दे मस्त. हात धुवू का? अच्छा, हा आहे तो सीन सॉरी. जे टायटल मध्ये आपण वाचलात ना, तो हा आहे सीन. वा वा. बघताय कुठं पाणी इथं भरतंय बघताय ते. स्वागतासाठी ते पुतळे ठेवलेत आपण. पुतळे ठेवलेत. मग तर लग्न मम्माची संपूर्ण टीम आज पुन्हा एकदा माझ्या कॅफेमध्ये आलेली आहे. जोरदार टाळ्याने आपण सगळ्या कलाकारांचं निलेश स्वागत दादा करूया. आलेले आहेत, निलेश साबळे दादा. तर आता मला यायचं पुन्हा एकदा विजय केंद्रे सरांकडे. आपल्या चला हवा विजेच्या पूर्ण टीमच्या चरणी माझा प्रणाम, ह्या गरीब भावाचा प्रणाम आणि माझे जे पण भाऊ बंधू माझ्या व्हिडिओला बघतात, माझे व्ह्युअर्स, त्या सगळ्या भाऊ आणि बंधूंच्या भगिनी आणि बंधूंच्या चरणी माझा प्रणाम. तर तर माधुरी दीक्षित तुम्हाला फार आवडायची किंवा आवडते. समजा असं कधी झालं की तुम्ही झोपेतून उठलात सकाळी सकाळी आणि अचानक तुम्हाला कळलं की तुम्ही श्रीराम नेने झाला. आय थिंक सो इंटरव्ह्यू आहे मित्रांनो. मला सांगा कमेंटमध्ये इंटरव्ह्यू का काय आहे, कसला एपिसोड आहे. इंटरव्ह्यूचा व्हिडिओ आहे ना. गडबड आहे. माय गॉड, काहीतरी चुकलंय माझं. कोण होतं ते मला माहिती देणार. सुप्त इच्छा मी मिस्टर इंडियात अनिल कपूर करायला आवडतं. श्रीदेवी मॅमचं कुठलं गाणं तुम्हाला सर फार आवडतं? मिस्टर इंडिया काटे नाही कटते. तुमच्या मेसेज असते तर सांगितलं असतं. तिनेच सांगितलं असतं. हे सगळं म्हणजे घरात सगळ्यांना मान्य आहे हे तुमचं. श्रीदेवीच्या घरात मान्य नाहीये फक्त. शिक्षा घरात मान्य आता हे बघितल्यानंतर येईल श्रीदेवीचा फोन. हे काय चाललं तुमचं केंद्रे माहिती नव्हतं. त्यामुळे मी खरंच सांगतो, तिला सगळं माहिती आहे. बिचारी सहन करते, काय कर. एक्सक्यूज काका कोण गेले? भाऊ आले परत, आपले भाऊ आले परत. आमचा बाप. अरे वा. हा? कशानं? काय झालं, आमच्या बापाला 2 जुळी मुलं होती अच्छा अच्छा. आणि बापाला जाम विसरायची सवय ना. मग एकदा दोघांची सेट टाकली आणि त्यांनी प्लॅन करून बापाचा गळा दाबला. मला आठवत नाही त्याचा फायदा घेतो का तुम्ही? गजब. बाल कलाकाराचा गळा दाबता. उन बाल कलाकार. अरे कलाकारा तुझे बाल बघ काय झाले आहे. वा. कोण आहे? काय माहिती.
अरे मग मी कोण आहे? बस काय मामा. अरे बापरे. बाप आहे मी तुझा बाप. अरे तुझ्या पोराचं लगीन आहे मडकं घेऊन फिरतोयस तू इकडं. पोराचं लगीन आहे तुझा. हा तुझा पोरगा आहे. हा तुझा पोरगा आहे. त्याचं लग्न आहे. मग याचं लगीन आहे आता. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. थँक्यू. पोराचं नाव काय ठेवलेस? सुपर तुम्ही जे सुपर. विचारताय ते ही प्रोसेस झाल्यानंतर असते. तुम्ही आधीच विचारताय. म्हणजे मी याचा किस्सा सांगतो. हा आणि आमचा अजून एक मित्र तुषार दळवी, हे दोघंही छान लगेरो टाईपमधली लोक आहेत, आरामात काम करतात. माझ्या लग्नाच्या वेळेला माझं लग्न सकाळी 9:03 होतं आणि हे आदल्या दिवशी रात्री पुण्यात. आणि या सगळ्या हिरोंचे नाव काय मंडळी मला सांगा. माझे जे पण भाऊ बहीण हा माझा रिॲक्शनचा व्हिडिओ बघतात त्यांना विनंती आहे की हे सगळे हिरो कोण आहेत, त्यांची नावं काय आहेत मला कृपया सांगा, कारण मला यांची नावं नाही माहिती आहे. तर प्लीज कृपया यांची नावं सांगा मला. हा, ही आपणास विनंती राहील. त्यांच्याकडे ते राहिले होते. आणि जेव्हा घाई गडबड करत ती सगळी माणसं लग्न राहायला घरातून निघाली होती, तेव्हा राजन ब्रशवर पेस्ट घेत होता साधारण. आराम सगळं या जगामध्ये. लग्न नाही करत रे मी जेव्हा रजिस्टर्ड लग्न करायचं ठरवलं हो. त्यावेळेला मी आधी राजन किती वाजता येऊ शकतो हे विचारून घेतलं आणि ती वेळ रजिस्ट्रारला दिली. मग तुमचं सर अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? अर्थातच लव्ह मॅरेज. अरेंज म्हणजे काय असतं? काय करतो सर? नसिरुद्दीन शाह. आय थिंक सो इंटरव्ह्यू आहे मंडळी. काय गजल आहे. नक्कीच मला सांगा कमेंटमध्ये हे काय होतं, इंटरव्ह्यू होती की कॉमेडी होती. खबर क्या चांदणे इश्क कीजिए और समझिए चांदणे शिंपीत. वा 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 वा. अगदी नाही काय. थँक्यू. आता जर खरंच आबा असते इथे, आबा असते तर ह्या डान्सवरती काय बोलले समजा, मी प्रयत्न करतो. हो नाचला त्याचा अतिशय सुंदर असा नाचला. म्हणजे कॉम्प्लेक्स झालं त्या पोरीला कसं साधारणपणे सांगू का, साधारणपणे कसं असतं की गाणं महत्वाचं नाहीये, नाच महत्वाचा. ती गाणं घेऊन बसली होती, हा नाच घेऊन बसला. वा 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 सगळ्यात महत्वाचं काय आहे ते ताल. वा 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 क्या बात आहे. लहानपणापासून त्याला मी शिकवलं. Super. अत्यंत सुंदर नाचलेला आहे. कोणाला काही प्रश्न असतील तर प्लीज विचारा. मला या नाटकाचे निर्माते लोकरे साहेब यांना प्रश्न विचारायचे आहे. वा वा. नाव सांगा तुमचं. माझं नाव विकास समुद्रे. वा वा वा. मला असा प्रश्न विचारायचा आहे. मी हे नाटक पाहिलं आणि मला खूप आवडलं. म्हणजे मी 3दा पाहिलं वा हे वा. नाटक. वा वा. मला असं विचारायचंय या नाटकाचा hero कोण आहे? ह्या नाटकाचा हिरो शार्दूल नावाचं कॅरेक्टर करणारा जो अक्षर कोठारी आहे. दुसरा जर तुम्ही हिरो म्हणाल ह्या नाटकाचा तर तो आनंद निंगळे आहे. अच्छा, म्हणजे लो बजेट नाटक आहे. मला सांगावं असं वाटेल की आनंद निंगळेला घेऊन नाटक केल्यानंतर ते लो बजेट राहत नाही. वा वा. खाण्यापिण्यातच सगळं जातं. बर नीट जरा दर्जेदार प्रश्न येऊ देत जरा. सर आनंद इंगळे साहेबांना एक प्रश्न विचारायचा होता मला की त्यांनी जे दुसरी गोष्ट जे केलेलं आहे सिनेमा, तर सिनेमा जो दुसरी गोष्ट त्यांनी केलेला आहे तर तो आम्ही बघितला, पण प्रश्न असा आहे का बा पहिली गोष्ट आहे कुठं? ती अजूनपर्यंत तुम्ही दाखवलीच नाही आम्हाला. ते पहिली गोष्ट कधी दाखवणार तुम्ही आम्हाला? मी त्या सिनेमात फक्त काम केलं होतं. त्यामुळे हा प्रश्न तुम्ही लेखक दिग्दर्शकांना विचारायला पाहिजे. हो, अनेक माझ्या पहिल्या गोष्टी सुटून गेल्या. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.
तर मंडळी इथे हा व्हिडिओ संपलेला आहे. तर हा पूर्ण एपिसोड बघा, मी लिंक देऊन देईल डिस्क्रिप्शनमध्ये. आणि आता मी सांगतो तुम्हाला की मला हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे. मी तुम्हाला सांगून देतो मंडळी, रिॲक्शन देण्यात तर खूपच आनंद झालेला आहे, मला खूपच बरं वाटलेलं आहे. तर पहिला पॉईंट, जसे आपण नेहमी 3 पॉईंट ठेवतो व्हिडिओमध्ये, प्रत्येक रिॲक्शनच्या व्हिडिओमध्ये. तर पहिला पॉईंट, ही कॉमेडीची जी आहे चला हवा येऊ द्या, याचं मी शॉर्टकट नाव ठेवलेलं आहे. पहिले मी हे सांगून देतो तुम्हाला, याचं मी शॉर्टकट नाव ठेवलेलं आहे एकदम ढासू, गरमागरम, एकदम असं डायरेक्ट गॅसवर तयार केलेलं आहे, म्हणजे शेगडीवरती आणि तुमच्या ताटातच परोसतो आहे मी आता. तर याचं नाव मी ठेवलेलं आहे, मराठीमध्ये ऐका, चहा ये दे, चहा ये दे, चला हवा येऊ द्या. है ना जबरदस्त मंडळी. तर मला कमेंटमध्ये सांगा हे नाव कसं वाटलं तुम्हाला. शॉर्टकट मराठीमध्ये चहा ये दे, चला हवा येऊ द्या, आणि इंग्लिशमध्ये CHYD, चला हवा येऊ द्या, CHYD. तर मंडळी आता मी पहिले मार्क देऊ इच्छितो. 100पैकी ह्या व्हिडिओला मी देतो 67 मार्क. होय मंडळी, ॲक्च्युली मला स्टार्टला माहिती नव्हतं, मला वाटलं कॉमेडी असेल, पण ते इंटरव्ह्यू होता वाटते. इंटरव्ह्यू होता आणि हिरो कोण होते मला नक्की सांगा कमेंटमध्ये, कोण कोण हिरो होते. तर मग नंतर भाऊ आले, तेव्हा एंट्री आली भाऊची आणि कॉमेडी सुरू झाली, तेव्हा आला मजा, एकदम धमाका. म्हणून मी 67 मार्क देतो आहे. भाऊ जेव्हा एंट्री झाली भाऊची आणि हसवायला सुरुवात केली, तर खूपच मजा आली, एकदम जबरदस्त वाटलं हे. आणि दुसरं मी सांगू इच्छितो, कोण कोण चला हवा येऊ द्याला प्रेम करते हे नक्की मला सांगा. 1 नंबर व्हिडिओ होता हा पण. आणि मी अजून देखील रिॲक्शनचे व्हिडिओ आणेल. आणि तुम्हाला जर पाहिजे असतील रिॲक्शनचे व्हिडिओ, तर मी इंस्टाग्रामची लिंक पण देईल डिस्क्रिप्शनमध्ये, मला तिथे सजेस्ट करा, मला सांगा तुम्हाला कशावर रिॲक्शन पाहिजे. फक्त असं बघू नका की भाऊ बोलतोय तुम्ही बघत चाललेत मस्त, कोणती माझी बहीण चहा पिता पिता पाहते हा रिॲक्शनचा व्हिडिओ, कोणता माझा भाऊ मस्त TV बघता बघता पाहतोय. फक्त बघू नका, सजेस्ट पण करा, जागे व्हा. आणि ह्या आपल्या व्हिडिओला शेअर करा, दाबून करा. आणि मराठी रिॲक्शन मी पहिल्यांदा घेऊन आलेलो आहे आपल्यासाठी, आपल्या सेवेमध्ये, माझ्या सगळ्या बंधू आणि भगिनींच्या सेवेमध्ये. तर धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि हो, तिसरं सांगून देतो, तिसरं सगळ्यात मेन आहे, हे मी पब्लिकच्या हातात सोडतो, म्हणजे तुमच्या हातात. हा 100पैकी माझ्या व्हिडिओला किती देणार असं लिहा हा कमेंटमध्ये, की माझ्या व्हिडिओला 100पैकी किती मार्क देता. आणि चला हवा येऊ द्याला असं लिहा, CHYD किंवा चहा ये दे, जसं तुम्हाला वाटेल तसं लिहा. आणि मार्क त्याच्या पुढे लिहा, किती मार्क देताय 100पैकी, पूर्ण 100 देताय का किती देताय. आणि तुम्हाला कोणतं कॅरेक्टर आवडते चला हवा येऊ द्यामध्ये, भाऊ कदम, निलेश साबळे, कोणतं कॅरेक्टर का सगळे आवडतात, म्हणजे जसं तुमची इच्छा असेल मी पब्लिकच्या हातात सोडतो, म्हणजे तुमच्या हातात सोडतो. आणि धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. पण मी अजून एका रिॲक्शन सोबत हासिल होईल तुमच्या सेवेमध्ये, तोपर्यंत धन्यवाद. जय श्री गणेश. सगळ्या माझ्या भाऊ बहिणींच्या चरणी माझा ह्या गरीब भावाचा प्रणाम. जय श्री गणेश.